नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सोलापुरातून. अक्कलकोट रोड MIDC परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली आहे. सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 जणांना कारखान्यातून बाहेर काढले. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते आहे. तर अद्यापही 5 ते 6 जण कारखान्यात अडकून पडल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. तर आगीची काही दृश्य देखील समोर आलेली आहे. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तर ही 2 दृश्य समोर आलेली आहे. आग धुमसताना एका दृश्यात पाहायला मिळते, तर पहिल्या दृश्यातून मोठ्या प्रमाणात या कारखान्यातून धूर बाहेर निघत असल्याचं पाहायला मिळतंय. अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या आणि ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा कबुलीनामा. नूरखान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं पाक पंतप्रधान शहबाज शरीफकडून मान्य. भारताच्या हल्ल्यात अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याचीही कबुली. पाकच्या पंजोर भागात बलूच लिबरेशन आर्मीकडून पाक सैन्यावर हल्ला. 12 पेक्षा जास्त पाक सैनिक मारल्याचा बलूच आर्मीचा दावा. आतापर्यंत 400 पेक्षा जास्त पाक सैनिक मारल्याचा दावा करत BLAच्या कारवाया वाढल्या. भारताला हवे असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार. भारताला हवेत हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अझहर. केंद्र सरकारची यादी तयार. जगभरात कायम ऑपरेशन सिंदूरची चर्चा होत राहील. तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिलंय. आम्ही पाकच्या न्यूक्लिअर धमक्यांना घाबरत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रतिक्रिया. सुरक्षा दलांकडून काश्मीर खोऱ्यात 11 दहशतवाद्यांचा शोध सुरू. निशाण्यावरील 17 दहशतवाद्यांपैकी 6 जण ठार. सुरक्षा दलांच्या ऑपरेशनादरम्यान त्रालमध्ये 3 तर शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. पाकिस्तानी पत्रकार मोईद मिर्जादाकडून पाकच्या खोट्या दाव्यांची पोलखोल. पाकच्या एकाही मिसाईलनं भारतात नुकसान केलं नाही, मात्र भारतानं पाकवर मिसाईल डागल्यानं मोठं नुकसान झाल्याची कबुली. भारत अमेरिकेच्या वस्तूंवरील 100% आयात कर रद्द करायला तयार. एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. भारतासोबत टॅरिफ व्यापार करणं कठीण. भारतासोबत 0% टॅरिफ करण्याची घाई नाही, ट्रम्प यांची माहिती. तुर्कीची सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची मुंबई उच्च न्यायालयात धाव. भारतानं परवाना रद्द केल्यानंतर सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कोर्टात. भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला सेलेबी कंपनीकडून कायदेशीर आव्हान. तुर्कीच्या सेलेबी कंपनीला भारतीय विमानतळांचं संवेदनशील काम देऊ नका. इंटेलिजन्स ब्युरोचा केंद्र सरकारला 2016 पासूनच वारंवार इशारा. सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होण्याची भीती. तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की अझरबैजानसोबत करार करू नका. टाटा सोशल सायन्स संस्थेकडून त्यांच्या विविध केंद्रांना निर्देश. दोन्ही देशांनी पाकला समर्थन दिल्यानं करार रद्द. सिंधू जलकरार स्थगितीनंतर हायड्रो पॉवर प्लांटची क्षमता वाढवणार. ऊर्जा क्षमता वाढल्यानं सलाल आणि बगलिहार धरणांमधील गाळ काढण्यास मदत. चिनाब नदीवरील बगलिहार प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद. रामबनच्या जलविद्युत प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. रक्ताचे पाठ वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोचे सूर बदलले. ही वेळ परीक्षेची. युद्धविराम कायम राहील की नाही याची आम्हाला भीती. युद्धबंदी तुटल्यास जगाला धोका. पाकचा माजी परराष्ट्र मंत्री भुट्टो घाबरला. पाकिस्तानच्या जलकोंडीसाठी भारताची तालिबानसोबत हात मिळवणी. पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात जाणारं पाणी अफगाणिस्तान अडवणार. भारताकडून 236 मिलियनची मदत. भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान घाबरलाय. उरी, पुलवामा, पहलगामचं उत्तर दिलं. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं. भारताच्या तिन्ही सैन्य दलांना सलाम. ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शहांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया. पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी युट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जणांना अटक. 2023 मध्ये पाकिस्तानला देखील गेल्याची माहिती. पाक हेरगिरी एजंटच्या संपर्कात राहून संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप. सूत्रांची माहिती. 6 पाकिस्तानी हेरांना अटक केल्यानंतर पाकिस्तान उच्चायुक्त अधिकारी दानिश 24 तासात भारत सोडण्याचे सरकारचे आदेश. ज्योती मल्होत्रा या युट्यूबरला दानिशनं व्हिसा मिळवून पाकिस्तानला पाठवल्याचीही माहिती. बहावलपूरमधील जैशच्या हेडक्वार्टरचा नवा व्हिडिओ समोर. ऑपरेशन सिंदूर दरम्यान बहावलपूर ट्रेनिंग सेंटरवर केला होता हल्ला. मसूद अझहरचा अड्डा नेस्तनाबूत. भारतीय लष्करानं शिल्का L-17 आणि रुसी या तोफांच्या माध्यमातून 600 पेक्षा जास्त पाकिस्तानी ड्रोन पाडले. तर LOC जवळ हजाराहून अधिक तोफा तैनात. पाक ड्रोन पाडण्यात आकाश तीर यंत्रणेचा महत्वाचा वाटा. तुर्कीविरोधात शारदा युनिव्हर्सिटीचं मोठं पाऊल. शारदा युनिव्हर्सिटीनं शैक्षणिक करार रद्द केले. तुर्कीनं पाकिस्तानला सपोर्ट केल्यानंतर सर्व स्तरातून निषेध.
ज्योती मेटे आणि धनंजय देशमुखांकडून शिवराज दिवटेंची भेट, शिवराज दिवटेच्या तब्येतीची देशमुख आणि ज्योती मेटेंकडून विचारपूस. समाधान मुंडे टोळीकडून शिवराजला काठी बेल्टनं बेदम मारहाण झाली होती. मी शेवटचा माणूस होतो ज्याच्याशी ईडीनं पंगा घेतला. जयंत पाटलांनी कसाबसाठी बराक बनवला होता, त्यात मला टाकलं. नरकातला स्वर्ग पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राऊतांचं मिश्किल वक्तव्य. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य, आरोप असलेल्या नेत्यांना भाजपकडून क्लीन चिट. पृथ्वीराज चव्हाण यांची भाजपवर टीका. संजय राऊतांनी 58 कोटीच्या प्रकरणांची माहिती देशाच्या प्रमुख लोकांना दिली, कारवाई झालीच नाही, पण राऊत जेलमध्ये गेले. काही लोक संधीची वाट पाहत होते, अशा लोकांना पत्राचाळ प्रकरणानं संधी मिळाली. शरद पवारांची प्रतिक्रिया. संजय राऊतांच्या पुस्तकाबाबत प्रश्न विचारताच मंत्री सावकारेंचा पारा चढला. संजय राऊत काहीही लिहितील, त्याचं पुस्तक कशाला वाचू. मंत्री संजय सावकारेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी. नागपुरातील एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे नागपूर पालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश. भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याचं आंबेडकर पितापुत्राला दुःख झालं. सुजात आंबेडकरांच्या भूषण गवईंवरील टीकेला डॉक्टर राजेंद्र गवईंचं प्रत्युत्तर. सरन्यायाधीश भूषण गवई बाबासाहेबांच्या विचारांवर चालत नाही, अशी टीका सुजात आंबेडकरांनी केली होती. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शिवसेना आमदार रमेश बोरणारेंकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शिंदेंच्या शिवसेनेकडून पालिका निवडणूक सोहळ्यावर लढण्याचे संकेत. तर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. सोबत नाही आलात तर तुमच्या विना पालिका निवडणूक लढू. खासदार नरेश म्हस्केंचा भाजपला इशारा. अमरावती पालिका निवडणुकीत नवनीत राणांचा स्वबळाचा नारा. अमरावती पालिका भाजप एकट्याने लढवणार असल्याचं नवनीत राणांकडून स्पष्ट. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. नवनीत राणांची प्रतिक्रिया. छत्तीसगडमधील माओवादी संघटनेकडून पहिल्यांदाच मोदी शहांच्या नावापुढे आदरणीय असा उल्लेख. माओवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशनला कंटाळून शरण येण्यासही तयार. मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बनं उडवण्याची धमकी. विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांना अन्यायकारक फाशी दिल्याचा दावा. तुमच्याकडे शक्ती असेल तेव्हा जगात प्रेमाची भाषा ऐकली जाते. विश्वशांतीसाठी ताकद गरजेची आणि शत्रूंना हल्ला केल्यास भारताकडे उत्तर देण्याची ताकद. जयपूरमधील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. विलेपार्लेमधील जैन मंदिरावर तात्पुरत्या शेडसाठी न्यायालयाची परवानगी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या शेडच्या उभारणीस परवानगी. मुंबई महापालिकेकडून शेड उभारणीस सुरुवात. कोल्हापूरच्या इचलकरंजीत तब्बल 2.5 किलोमीटर तिरंगा रॅली. भारतीय जवानांना हजारो नागरिकांकडून सलामी. भारतीय सैन्यानं दाखवलेल्या शौर्यासाठी रत्नागिरी शहरातून तिरंगा रॅली संपन्न. तिरंगा रॅलीत उद्योग मंत्री उदय सामंतही सहभागी. सर्वपक्षीय नेते आणि शहरवासीय रॅलीत सहभागी. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात 18 दिवस समुद्राला उधाण येणार. 4.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता. 26 आणि 27 जूनला पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती येणार. मीरा भाईंदरच्या मच्छीमार बांधवांचं अवकाळीमुळे नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे सुकी मासळी भिजली. मच्छीमार बांधवांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी. मीरा भाईंदरमध्ये इमारतींच्या खोदकामादरम्यान बाजूचा रस्ता खचला. बाजूच्या शाळेला सुट्टी असल्यानं मोठी दुर्घटना टळली. प्रशासनाकडून दोन्ही बाजूकडून रस्ता बंद. जळगाव शहरामध्ये नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा केला जात असल्याचा प्रकार समोर. नागरिकांकडून गढूळ पाण्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. शुद्ध पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या इगतपुरीत घोटी बुद्रुकमध्ये पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको. गावात मागील 15 दिवसांपासून पाणी टंचाई. ग्रामपंचायत हलगर्जीपणा करत असल्याचा महिलांचा आरोप. नंदुरबार शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांचं नुकसान झालेल्या भागाची आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडून पाहणी. नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून तात्काळ मदत मिळणार. गावित यांचं आश्वासन. नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा. मात्र महसूल विभागाकडून वाळू उपशाकडे दुर्लक्ष. महसूल विभागाचं कोट्यवधींचं नुकसान. तर वाळू तस्करांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील 74 आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी 24 तास नर्स उपलब्ध राहणार. विद्यार्थ्यांना तत्काळ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आश्रमशाळांमध्ये नर्सची नेमणूक.